श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, संक्रांतीच्या तयारीला लागलेत की नाही? चला तर मग आज बनवूयात तिळाची वडी खास संक्रांतीसाठी. सगळ्यात आधी गरम पॅनमध्ये तीळ टाकून ते खमंग भाजून घ्यायचे. मी इथे 2 कप तीळ घेतले आहेत. हे तीळ आपल्याला साधारणतः 5 मिनिटपर्यंत भाजून घ्यायचे. तीळ झाले की नाही ते आपण असं नखाने तोडून बघू शकतो. आता आपण शेंगदाणे भाजून घेऊया. भाजलेले शेंगदाणे आणि तीळ आपण मिक्सरमधून बारीक करून घेऊ. मी इथे अर्धे तीळ बारीक करून घेतले आणि अर्धे तीळ सगळेच वापरणार आहे. सगळ्या तिळांनी वड्या नरम नाही पडत आणि छान क्रंचीनेस येतो. आता आपण वडीचा पाक बनवूयात. त्यासाठी गरम पॅनमध्ये गूळ घेऊन त्यात थोडं पाणी घालून मिक्स करून घेऊ. मी इथे 1.5 कप गूळ वापरला आहे. हा पाक आपल्याला साधारणतः 5 ते 10 मिनिटपर्यंत चालवत राहायचा आहे, जोपर्यंत याला छान कन्सिस्टन्सी येत नाही तोपर्यंत. आता यात 1 चम्मच तूप घालून थोडं मिक्स करून यामध्ये वेलची पूड आपण ॲड करूयात. वेलची पूडनी छान स्मेल पण येतो आणि छान टेस्ट पण लागते. त्यानंतर गुळाची कन्सिस्टन्सी आपण बघू शकतो किती छान झालेली आहे. आणि हे पाक झाला की नाही हे चेक करायसाठी आपण थोडं पाणीमध्ये थोडा पाक टाकायचा. तो पाक पाण्यामध्ये गेल्यावरती थोडा कडक होतो. याचा अर्थ असा की आपला पाक झालेला आहे. यामध्ये आपण आता बारीक केलेले तीळ, सगळे तीळ आणि शेंगदाण्याचा कूट हे आपण तीनही ॲड करून छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स केल्यानंतर आपण बघू शकतो की ते एकजीव व्हायला थोडा वेळ लागतो. थोडा आपण चालवत राहायचं. त्यानंतर त्याचा गोळा व्हायला सुरुवात होते. गरम गरम हाच गोळा आपल्याला एका ताटावरती तुपाने थोडं ग्रीस करून त्यावरती हे मिश्रण आपल्याला पसरून घ्यायचं आहे. फक्त आपल्याला हे लक्षात ठेवायचं आहे की वड्या पाड्यासाठी किंवा आपण याचे लाडू पण करत असताना तर आपल्याला थोडं हे गरम असतानाच करायचं आहे. थंड झालं की हे कडक होऊन जातं आणि मग डिफिकल्ट होतं त्याचे लाडू बांधणं किंवा मग वड्या पाडणं. आता आपण ताटावरती हे मिश्रण टाकलेलं आहे आणि आपण आता याला छान पसरून घेऊया. इथे मी लाटण्याचा वापर करते. लाटण्याने छान ताटावरती मिश्रण पूर्ण आपल्याला पसरून घ्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला यावरती आपले आवडणारे ड्रायफ्रूट्स, जसे मी इथे आता काजू घेतलेला आहे, तुम्ही बदाम पिस्ता पण वापरू शकता, याच्यावरती टाकून आपल्याला ते प्रेस करून घ्यायचे आहे. आणि त्यानंतर आपण चाकूच्या मदतीने याचे एकसारख्या वड्या पाडून घेऊया. आणि आपण आता बघू शकतो की आपल्या वड्या तयार आहेत. आणि खरंच मंडळी, या वड्या खूप छान चवदार आणि दाताला न चिकटणाऱ्या झालेल्या आहेत. तुम्ही पण ही रेसिपी नक्की या संक्रांतीला ट्राय करा आणि व्हिडिओ आवडल्यास आम्हाला नक्की सबस्क्राईब करा. हॅपी मकर संक्रांती. थँक्यू.